आजचा हा बाळूमामांचा संदेश सुरू करण्यापूर्वी प्रेमळ मित्रांनो, आपण बाळूमामांच्या चरणी ही एक मौल्यवान प्रार्थना नक्कीच करू। तुम्ही ही मौल्यवान प्रार्थना आमच्या पाठोपाठ नक्कीच म्हणावी। हा संदेश सुरू करण्यापूर्वी चला तर मग करूया आपण मामांच्या चरणी ही एक सुंदर प्रार्थना। हे गुरुमाऊली, हे गुरुमाऊली, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू द्या वा कोणत्याही अडचणी असू द्या, त्या सर्वांचे उत्तर तुम्ही स्वतः आहात। जेव्हा आम्ही तुम्हाला अर्थात आळवतो तेव्हा तुम्हीच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करता, आम्हाला तुम्ही दिशा देता आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करता। हे नक्कीच गुरुमाऊली, तुमचे आमच्यावर अनंत असे उपकार आहेत। तुमच्या उपकारांची परतफेड मात्र करण्याची आमची थोडीही नक्कीच पात्रता नाही। आम्हाला फक्त इतकेच तुम्ही वरदान द्या की तुमचे नाम नित्य आमच्या ओठी असू द्या, तुमचा श्वास नेहमी आमच्या हृदयात असू द्या, कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणी देखील नाही। सर्वप्रथम आम्हाला तुम्ही जे काही दिलेले आहे त्याबद्दल धन्यवाद, अनंत कोटी धन्यवाद। प्रेमळ भक्तांनो, ही प्रार्थना आपण मामांच्या चरणी नक्कीच केली पाहिजे। तर आजचा हा संदेश तुम्हाला मनापासून जर आवडला ना तर तुम्ही या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये मामांच्या नामाचा जयघोष करायला तुम्ही अजिबात विसरू नका। घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या देवघरातील देवाला तुम्ही नमस्कार करूनच घराबाहेर पडायला शिका आणि घरात परत आल्यानंतरही तुम्ही त्या भगवंतांचे दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची आतुरतेने वाट मात्र पाहत असतो। नक्कीच तुमच्या घरी तुम्ही प्रत्येकाने असा नियम बनवला पाहिजे की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा भगवंतांसमोर क्षणभर थांबून म्हणा, हे परमेश्वरा तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणा, कारण तुमच्या हातामध्ये भली लाखांचं करोडचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंतांच्या हातात आहे। बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना स्मरणात मात्र ठेवायच्या आहेत। ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात सध्या मात्र फिरत आहे आणि ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशांच्या मागे नक्कीच लागलाय। परंतु प्रेमळ भक्तांनो, यामधली उत्तम गोष्टी मी तुम्हाला सांगतो, अर्थात ते म्हणजे पण एकमेव श्री संत सद्गुरू बाळूमामांचे सेवेकरी असे आहेत ज्यांच्यात या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत। कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे बाळूमामांचे सेवेकरी। असा एकतरी श्री संत सद्गुरू बाळूमामांचा सेवेकरी आपण दाखवावा, ज्यांच्या घरात माता लक्ष्मी व नक्कीच माता अन्नपूर्णा यांचा वास नाही। जेथे हे गुरुमाऊली आहेत तेथे मात्र समस्त ब्रह्मांड वास करते, एवढं मात्र नक्कीच खरे। तर प्रेमळ भक्तांनो, आता यामध्ये काही जणांना प्रश्न पडलेला असेल की आम्ही देखील भगवंतांचे सेवेकरी आहोत, तरी देखील आमच्या आयुष्यामध्ये अशा तर कोणत्याही गोष्टी अर्थात नाहीतच। तर यासाठी आम्ही तुम्हाला एकच सांगतो, भगवंतांचे सेवेकरी होण्यासाठी आपण भगवंतांना निवडावे लागत नाही, तर सर्वप्रथम भगवंतांनी तुम्हाला निवडावे लागते। आता ते निवडण्यासाठी तुम्ही नेहमी उत्तम कर्म करीत राहा। बाकी उत्तम कर्म करण्यासोबतच तुम्ही भगवंतांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अर्थात भगवंतांपाशी गेल्यानंतर कधीच कोणती गोष्ट मागू नका। फक्त त्यांच्या पुढे म्हणा, हे गुरुमाऊली काहीच नको, फक्त तुम्ही माझ्या प्रयत्नांना भरपूर जास्त प्रमाणात यश द्या आणि मला भरपूर जास्त प्रयत्न करण्यासाठी, उत्तम मार्ग निर्माण करण्यासाठी तुम्ही मला बळ द्या। बस एवढ्याच गोष्टी तुम्ही त्यांच्या समोर म्हणा। बस मन समाधानी नक्कीच तुम्हाला ठेवायचं असेल तर भगवंतांची भक्ती ठेवा। एवढ्याच गोष्टी जर तुम्ही कराल ना तर तुम्ही देखील भगवंतांचे योग्य पद्धतीने सेवेकरी व्हाल। म्हणूनच आपल्याला एवढ्या गोष्टी समजून मात्र घ्यायच्या आहेत। जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यानंतर मात्र तुमच्या त्या अडचणी अजून जास्त प्रमाणात वाढतात। शांत राहिल्यानंतर त्या प्रत्येक अडचणी कमी होतात। संयम राखल्यास त्या प्रत्येक अडचणी संपून जातात आणि भगवंतांचे आभार जर आपण मानले तर अडचणी मात्र आनंदामध्ये बदलून जातात। हे म्हणा, कर्म कष्ट मेहनत करण्यासाठी कोणतीही कसर तू करू नकोस,
अर्थात पूर्णत्व थोडासुद्धा आळस कंटाळा करू नकोस. अखंड निरंतरपणे तू मात्र कर्म करीत राहा. बघ, योग्य वेळी भगवंत तुझ्या कर्मांचे फळ नक्कीच तुला देणार. एवढं मात्र आपण आपल्या मनाशी नेहमी म्हटलं पाहिजे. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नसते आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा कधी देखील करत नसते. एवढं मात्र निश्चिंतच घरे. आणि बाकी शरीराचे सगळे अवयव धाडधकट असून सुद्धा माणूस जेव्हाही आपल्या मनाने थकत असतो, खचूनदास असतो, तेव्हा मात्र जगातील कोणती सर्जरी त्याला कधी देखील बरं करू शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला मात्र आनंदी करा. अर्थात तुम्ही तुमच्या मनाला सर्वप्रथम उत्तम पद्धतीचे बनवायला शिका. कारण जसे तुमचे मन असेल, जशी ज्या पद्धतीने नक्कीच तुमची विचार करण्याची पद्धत असेल, त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे आयुष्य मात्र निश्चिंतच घडवाल. प्रेमळ भक्तांनो, नक्कीच आयुष्यामध्ये जगत असताना आपण मात्र नेहमी आनंदी राहून जगलं पाहिजे. जो व्यक्ती नेहमी दुःखामध्ये आयुष्य जगत असतो, त्याच्या आयुष्यामध्ये मात्र कधी देखील जास्त प्रमाणात सुख नक्कीच येत नसते. अर्थात आनंदी राहून तुम्ही जगाल तर जास्तीत जास्त आनंद तुमच्या मनामध्ये नक्कीच असेल. अर्थात स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारीच्या सहवासापेक्षाही कधीही योग्य नक्कीच असतो. माणूस मोठा झाला की बालपण विसरतो, लग्न झाले की आईवडिलांना विसरतो, मुले झाले की भावंडांना विसरतो आणि श्रीमंती झाला की मग गरिबीला विसरतो. परंतु प्रेमळ मित्रांनो, जेव्हाही माणूस म्हातारा होतो की विसरलेल्या गोष्टींना पुन्हा आठवतो. अर्थात हेच कर्मचक्र आणि कालचक्र आहे. इथे तुम्ही जे काही करणार आहात ते मात्र तुमच्याकडे फिरून येणार आहे. ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी संपत नसतो. अर्थात सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी तर नक्कीच येतात, परंतु त्या सुटणाऱ्या आणतात. याउलट जो दुसऱ्याला नेहमी अडचणीत आणतो, त्याची अडचण मात्र आयुष्यभर कधी संपत नाही. परमेश्वरांवर नेहमी निसंकोच तुम्ही तुमचा विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं देणार ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केलेली नसेल. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणात मात्र ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपलं आयुष्य इतका आनंदी आणि इतकं सकारात्मक आपण बनवलं पाहिजे ज्याची आपण कधी कल्पना देखील करू नये. अर्थात आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला मिळालेले आहे त्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी नेहमी राहायला शिका. कारण आयुष्य आपल्याला जे देते ते तर उत्तमच देते, एवढं मात्र नक्कीच खरे. घर सजवायला संपत्ती लागते, कुटुंब सजवायला आदर लागतो, स्वतःला सजवायला सद्गुण लागतात, तर आयुष्य सजवायला कर्तृत्व लागते आणि मन सजवायला मात्र विद्या म्हणजेच ज्ञान लागते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्हाला नेहमीच मनात ठेवायचं आहे. अर्थात दुसऱ्यांच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद आहे हे पाहून कधीही आपण आपल्या जीवनावर ती रुसू नये. अर्थात आपल्याला आयुष्यामध्ये भगवंतांनी जे काही दिलेले आहे ते देखील कोणापेक्षा कमी नाही आहे. बस एवढाच विचार करून आपण मात्र नेहमी स्वतःला समाधानी नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सध्या तुम्हाला जे काही प्राप्त झालेले आहे ते तर नक्कीच उत्तमच प्राप्त झालेले आहे. बाकी भगवंतांनी सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिले आहेत, पण त्यातून शब्दांचे बाण असे तुम्ही सोडा की त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श नक्कीच झाला पाहिजे. एवढं मात्र तुम्ही प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, बाळूमामांना जेव्हा आपण तळमळीची त्यांच्या चरणी प्रार्थना करतो, त्याच क्षणी बाळूमामा आपली ती प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजना मास्टर प्लॅन आपल्याला म्हणता येईल त्याचनुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे
ते नक्कीच बाळूमामांची इच्छा म्हणून स्वीकार तुम्हाला करायचा आहे। अर्थात आपली टीका करणारा असेल वा आपली स्तुती करणारा असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला बाळूमामांनीच आपल्या जीवनामध्ये पाठवलेले आहे, म्हणून आपल्याला धन्यवाद द्यायचे आहे। त्यांच्याद्वारे जे काही शिकवले जात आहे ते मात्र आपल्याला उत्तम पद्धतीने शिकायचे आहे आणि बाळूमामांच्या संकेताप्रमाणे आपले काम अर्थात कर्म करत राहायचे आहे। बघा, यश निश्चितच तुम्हाला मात्र मिळून जाईल। बाकी आयुष्यामध्ये जो व्यक्ती नक्कीच कमीचे जास्त मार्ग बनवत असतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही अपयशाची चिंता राहणार नाही। म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र कमाईचे अधिक साधन उत्पन्न केले पाहिजेत। एकाच गोष्टीवर आपण कधी देखील अवलंबून राहून जीवन मात्र जगू नये, हे मात्र नक्कीच खरे। जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कटु अनुभव व शिकवण्या देण्यासाठी येतात। फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकरिता येतात। विचार करा, आपणच केलेल्या कर्माची ती भीती असते, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का दिसते? पण पाप तर विचारांत असतं, शरीरांमध्ये पाप कधीच नसतं आणि गंगा शरीर धुते, विचार कधी देखील धुणार नाही। एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असे तर काही देखील नाही, तर त्या व्यक्तीला स्वतःच्या केलेल्या चुकांचा पूर्ण अनुभव नक्कीच असतो। आणि प्रेमळ भक्तांनो, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही कधी लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्या लोकांचे मोल तुम्ही मात्र कधीही विसरू नका। बाकी मौन व स्मित ही जगातील सर्वात अर्थात सामर्थ्यवान साधने आहेत। हसणे हा बऱ्याच समस्या निवारण करण्याचा उत्तम मार्ग आहे आणि शांतता या बऱ्याच समस्या टाळण्याचा एक पद्धतीचा उत्तम मार्ग आहे। माणसाने विश्वास प्रत्येकावर करावा, परंतु अतिविश्वास विचार करूनच प्रत्येकाने मात्र केलं पाहिजे, कारण दात आपलेच असतात तरी देखील ते मात्र एखाद्या वेळेला आपल्या जिभेचा मात्र चावा घेतात। स्मरणात ठेवा, फसून तुम्ही आयुष्यात कधी सुखी होऊ शकणार नाही, म्हणून कधीही तुम्ही कोणालाही नक्कीच फसवू नका। अर्थात पाहणारा तर भगवंत आहे, एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच मनात ठेवायचं आहे। गोड नेहमी बोलावे, उत्तम मन ठेवावे, भगवंतांचे स्मरण करावे आणि आयुष्याला आनंदी करावे। प्रेमळ मित्रांनो, श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबतच बुद्धी आणि नियोजनाचीही जास्तीत जास्त जोड लागत असते। समजून घ्या, अंग मेहनत कितीही महत्त्वाची असली तरी शिक्षण या गोष्टीला सुद्धा पर्याय नाही। अर्थात कल्पना, योजना, युक्त्या अर्थात व्यवसायाला हे सगळे कितीही पूरक जरी असले तरी देखील अभ्यास आणि पूर्वतेशिवाय सगळे काही फोल नक्कीच फेल ठरते। म्हणून आधी शिक्षण पूर्ण केले पाहिजे, मग तरुणांनी व्यवसायामध्ये उतरले पाहिजे। आणि कोणती गोष्ट तुम्हाला जर करायची असेल, अर्थात कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर सर्वप्रथम आपण उत्तम पद्धतीने नियोजन केलं पाहिजे। अर्थात नियोजनाशिवाय आपण मात्र कोणतेच काम कधी देखील करू नये। आयुष्यात संगतीला फार महत्त्व आहे, कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येतं आणि विचार नेहमी सोबतच्या व्यक्तीमधून आपल्या मनामध्ये मात्र नक्कीच येतात। बाकी नाती तोडण्याची तर अर्थात नाती कधी तोडायची तर नक्कीच नसतात, पण जिथे पूर्णत्व नक्की जिथे कदरच नसेल तिथे मात्र निभवायचे सुद्धा नसतात। बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायचं आहे। बाकी प्रेमळ भक्तांनो, आज मी तीस जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहार ज्ञान आणि साधेपणा। योग्य वेळी केलेली पैशांची बचत अर्थात योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते। क्षणिक सुख आणि नक्कीच भपका तुम्ही टाळा। तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही चालू आहे ते उत्तमासाठीच चालू आहे। बस एवढ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि परमेश्वरांच्या योजनेवरती देखील तुम्ही तुमचा विश्वास ठेवा। भरपूर पैसा मिळायला म्हणजे माणसं सुखात राहतात ही कल्पना साफ चुकीची आहे। मुळात सुखी असलेला माणूस संपन्न झाला तर लक्ष्मींचा सुद्धा आदर होतो। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये
एकच गोष्ट नेहमी स्मरणात ठेवायची आहे, भरपूर जास्त यशस्वी होण्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात आपल्याला कष्ट मात्र घ्यावे लागतात. म्हणूनच त्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये कधी देखील यश मात्र प्राप्त होणार नाही. बाकी एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजलं पाहिजे. बाकी कसल्या कुंडळ्या आणि कसले नक्षत्र, कसली नाती आणि कसलं गोत्र, कोणता मंगळ आणि कसला मुहूर्त, आयुष्य श्वासावर आणि लग्न तासावर येऊन थांबत असतं. म्हणूनच तुम्हाला एकच गोष्ट स्मरणात ठेवायची आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्या तर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी घडतात. पण अर्थात दुःख आल्यानंतर आपण नेहमी आपल्या मनाला शांत ठेवलं पाहिजे. कारण दुःख आल्यानंतर माणूस विविध रूपाने हरून जातो. म्हणूनच आपण प्रथम आपल्या मनाला हरू देऊ नये. कारण एखाद्या व्यक्तीचे जेव्हा मन हारत असते तेव्हा मात्र तो व्यक्ती कधीही काही उत्तम मात्र करू शकणार नाही. अपयश अनाथ असते. अर्थात यशाला तर हजारो नातेवाईक असतात, ज्यांनी तुम्हाला ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची कधी आवश्यकता नसते. आणि ज्यांना तुम्ही कधी आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास देखील ठेवायला तयार मात्र होणार नाहीत. बस एवढंच आपण प्रत्येकांना समजून मात्र घ्यायचे आहे. हे भगवंत राया, नेहमी आम्हाला आनंदी ठेव, नेहमी समाधानी ठेव आणि नेहमी आमच्या प्रयत्नांना भरभरून तू यश दे. बस एवढीच प्रार्थना आम्ही तुझ्या चरणामध्ये नक्कीच करतोय. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक गुण आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे, अर्थात 36 गुणांचं काय करायचं. जर तुम्हाला नक्कीच योग्य पद्धतीने माणसं ओळखता येत नसतील आणि योग्य पद्धतीने तुम्हाला कोणाला जर बोलता येत नसेल तर नक्कीच तुमचे 36 गुण योग्य नक्कीच नाहीत. म्हणून सर्वप्रथम उत्तम गोष्टी आपण मात्र शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ मात्र असलं पाहिजे. मग ते आरशात पाहता का मग असो किंवा नजरेत नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी कर्माची परतफेड ही मात्र आपण प्रत्येकांना करावीच लागते. बाकी त्यासाठी कर्म करताना नेहमी तुम्ही मात्र चांगले कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत हा तर कधी देखील बदलणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते. कारण एक शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची कधी शांतता भंग होऊ देत नसतो. कारण एक शांत मन हे कधी देखील हार मानत नाही आणि सहसा त्यांचा पराभव देखील कधी देखील होत नसतो. म्हणूनच एक शांत मन योद्धावा जेव्हा कोणत्याही प्रसंगावर विजय मात्र नक्कीच मिळवतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. जीवनात श्री संत सद्गुरू बाळूमामांची सेवा व निश्चिंत ध्येय असलेले बाळूमामांचे भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करतील. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही जरी सोपा असला तरी तो कुठे देखील पोहोचणार नाही. म्हणून आपण आपले ध्येय आजच आणि आताच ठरवलं पाहिजे. जे बाळूमामांच्या चरणी मनापासून शरण जातील, बाळूमामा त्यांचा योग श्रम निश्चिंत चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी भक्कमपणे असतात. भाषा हे तर संवादानाचे महत्त्वाचे माध्यम आहे. व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसांचा सुसंस्कृतपणा, वैचारिक व शैक्षणिक पातळी तसेच सामाजिक दर्जा यांविषयी देखील माहिती मात्र मिळू शकते. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकालाच मनात ठेवायच्यात. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव तू माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हेच आपल्याला परमेश्वर नेहमी मात्र म्हणत असतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात नक्कीच ठेवलं पाहिजे. ते म्हणजे आपण आपल्या आयुष्यात सध्या जे काही आपल्याला प्राप्त झालेले आहे ते तर आपल्याला उत्तमच प्राप्त झालेले आहे. म्हणून तुम्ही जास्त चिंता करणं सोडा आणि जास्त अपेक्षाही करणं सोडा. अर्थात जर अपेक्षा तुम्ही स्वतःकडून कराल तर आनंदच आनंद तुम्हाला मिळेल. आणि जर तीच अपेक्षा जर तुम्ही इतरांकडून ठेवाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त दुःख मिळेल. किती पैसा कमवायला, अर्थात श्रीमंत म्हणजे काय, कोणत्या व्यक्तीला
आपण श्रीमंत समजावे. किती पैसा कमवला म्हणजे व्यक्ती श्रीमंत झाला, याचे छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिलेले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, नीती धर्मांचे आचरण ठेवता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी. इतका पैसा जवळ असला की तो माणूस मात्र आपण प्रत्येकाने निश्चिंत श्रीमंत समजावा. कर्तृत्वाचा नेमकेपणा न दाखवता नक्कीच दबदबा निर्माण करणारे शब्द फार मात्र काळ जगत नाहीत. म्हणूनच आपण आपल्या आपण आपले शब्द उत्तम पद्धतीने वापरले पाहिजे. मन कोणतेही कोणते निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधी काही संकटे आले तर नेहमी आपण आपल्या मनाला विचारावे, कारण मन आपल्याबरोबर कधी देखील खोटं मात्र बोलत नसते. एक गोष्ट आपण समजली पाहिजे, ते मन म्हणजे आपल्यासोबत नेहमी उत्तमच बोलत असते. म्हणून आपण आपल्या मनावरती उत्तम पद्धतीने विश्वास ठेवला पाहिजे. निसर्गासारखा नाही रे नक्की स्वैरा, गुरु सखा बंधू मायबाप, त्याच्या कुशीमध्ये सारे व्याप ताप, नक्कीच मिटती श्रणांत आपोआप. त्याच्या संगतीत फिरतो संदेह, वितळतो श्रोभ मायामोह. त्यांच्या संगत अर्थात संकितर ती मुरावित देह भटकतो, उजेड अंतर्बाह्य. पूर्णत्व आपण समजलं पाहिजे. आपल्या आयुष्यात कोणतीही कारण असो, तुम्ही कधी देखील रागावू नका, चिडू नका, मोठ्याने कधी बोलू नका. नेहमी तुम्ही तुमचे मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतर तुम्ही अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, चूक फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांत आहे. म्हणून तुम्ही प्रथम तुमचे विचार बदला, म्हणजे तुमचे नशीब देखील निश्चिंतच बदलेल. कष्टाचा आवाज कधी देखील कुणाला ऐकू येत नसतो, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात निश्चिंतच खटकते. एवढं मात्र नक्कीच खरे, माणूस नेहमी दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते. कावळ्यात तर सगळे आपले पूर्वज दिसतात, पण नक्कीच माणसातच माणूस का दिसत नाही. भगवंत म्हणतो, ज्याही दिवशी माणसाला नक्कीच माणसांत देव दिसू लागेल, अर्थात माणूस दिसेल, त्या दिवशी भगवंतांना सुद्धा प्रसन्न मात्र व्हावं लागेल. एवढं मात्र नक्कीच आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, स्वप्न तुमचं आहे, मग त्याला पूर्ण पण तुम्हालाच करावं लागेल. ना परिस्थिती तुमच्या सोबत असतील, ना लोक तुमच्या सोबत असतील. जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला मात्र स्वतःसाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी वेळ द्यावंच लागेल. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला नेहमी समजायच्या आहेत. बाकी मित्रांनो, आपलं मन काही कारणासाठी उदास असतं. त्यावेळी आपल्याला वाटतं की मी इतकं जास्त प्रयत्न करतोय, इतकं जास्त संघर्ष करतोय, ते देखील बाळूमामा माझी इच्छा का ऐकत नाहीत. अर्थात समजून घ्या, आपण ज्या काही इच्छा भगवंतांच्या समोर मांडत असतो, त्या इच्छा मांडण्याआधीच परमेश्वरांना माहिती असतात. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये सध्या उत्तम पद्धतीने काम करीत आहात, त्या प्रत्येक गोष्टींचे ज्ञान भगवंतांना आहे. म्हणून तुम्ही जास्त काळजी करू नका, कारण तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये काय घडणार आहे ते कधी देखील तुम्हाला समजणार नाही. पण तुमच्या भविष्यामध्ये कोणती गोष्ट केल्यानंतर आणि कोणत्या वेळी यश मिळाल्यानंतर काय घडेल या गोष्टीचे पक्के ज्ञान भगवंतांना आहे, बाळूमामांना आहे. म्हणूनच ते तुम्हाला नक्कीच वेगळ्या गोष्टीवरती अर्थात वेगळ्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न अथवा वेगळी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून तुम्ही तुमची काळजी सोडा, तुम्ही तुमची चिंता सोडा आणि परमेश्वरांचे नामस्मरण तुम्ही निस्वार्थ मनाने नेहमी करा. स्पर्श न करताही आधार मात्र नक्कीच देता येतो. हे ज्याला समजलं त्यालाच नक्कीच पालक शब्द समजला. बाकी प्रेमळ मित्रांनो, शिक्केवाले निंदक प्रत्येकाला हा असा आहे आणि तो तसा आहे असे मात्र नेहमी शिक्के मारत असतात, अर्थात मारत फिरतात. सत्याच्या कपालावर कोणता शिक्का आहे हे मात्र नक्कीच त्यांना कधी देखील सोयीस्करपणे समजणार नाही आणि सोयीस्करपणे याचा मात्र नक्कीच त्यांच्यापासून विसर पडतो. बाकी जीवन इतक्या इमानदारीने तुम्ही तुमचे जगा की तुमच्या मुलांना शिकवण देण्यासाठी कोण दुसऱ्यांचं उदाहरण देण्याची कधी देखील गरज मात्र पडू नये. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी दुसऱ्यासाठी करताना सुद्धा
आपल्याला जेवढं झेपेल इतकंच आपण करावं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काय करतो, झटतो. प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य पुढे अर्थात कर्तव्य म्हणून पूर्णत्व पुढे पुढे करतो, कोणताही स्वार्थ नसताना. आणि ते आपल्याला मात्र नक्कीच येड्याच मोजतात. म्हणूनच उत्तम पद्धतीने तुम्ही मात्र चालायला शिकलं पाहिजे. काही माणसांना सवय असते हातात असलेला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची. बाकी थेंब कितीही छोटा असला ना तरी देखील त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक नक्कीच आहे. कुणाच्याही दुःखाचा अनादर आपण करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी नेहमी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना मात्र आपल्या वेदना कधी देखील लपवता नक्कीच येणार नाहीत. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट नेहमीच मनात ठेवायचं आहे. ती गोष्ट म्हणजे पूर्णत्व. ज्यावेळी तुम्हाला बघतात समोरची व्यक्ती अर्थात नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी आपण मात्र समजून जावे की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण मात्र नक्कीच कमवलेली आहे. मोती होण्यासाठी जलबुंद बिंदूला आकाशातून आपला अतपात करून मात्र द्यावा लागतो. आयुष्याच्या आरंभी अर्थात ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ मात्र भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी आपल्याला मात्र आढळून येते. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही जर तुमची इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे मात्र विचारांचे एक सामर्थ्य आहे. जसे तुमचे विचार असतील तसे तुमचं आयुष्य मात्र नक्कीच होऊन जाईल. म्हणून आपण मात्र सर्वप्रथम उत्तम विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढं तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा उत्तम जर गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील ना तर सर्वप्रथम तुम्हाला नक्की जास्तीत जास्त स्वतःवरती विश्वास देखील ठेवावा लागेल. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायचे. आशीर्वाद घेता येतील तेवढं आपण घ्यावेत. तळतळात मात्र कोणाचाही आपण घेऊ नये. आपल्या सुखाकरिता इतरांना आपण कधीही दुखवू नये. वेळ आणि नशीब दोन्ही तसे तर परिवर्तनशील आहेत. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी तुम्ही मात्र कधी देखील चिंता करू नका. दोन्ही देखील एक पद्धतीने बदलणारे आहेत. या गोष्टींचे आपल्याला मात्र योग्य पद्धतीने ज्ञान असलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आती जीव लावायला गेलं तर पुढचा माणूस आपलं पाय पुसणे मात्र नक्कीच करून टाकतं, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, आजारी पडाल इतके कधी खाऊ नका. कर्ज होईल इतके कधी तुम्ही खर्च नक्कीच करू नका. भांडण होऊ नये अर्थात होऊ नये इतके आगाऊ तुम्ही बोलू नये. आणि पुढील पिढी आळशी होईल इतके मात्र कधी कमावून ठेवू नये. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा तुमच्या प्रयत्न करतील. मोकळेपणाने तुम्ही त्यांना तुमचे सुख दुःखे सांगाल. त्याच लोकांकडून त्यांचा गावभर मात्र बोबाटा होतो. एवढं मात्र आपण नेहमी नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढील काळामध्ये जे काही करणार आहात त्या योजना कधी देखील तुम्ही कोणाला देखील सांगू नका. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात मात्र ठेवायचे. परमेश्वर म्हणतो, भीती काळजी सोड, तू माझे चिंतन कर. जेवढं तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करता तेवढंच भगवंत तुमच्या सोबत असतात. म्हणून तुम्हाला नेहमी त्यांचे निस्वार्थ मनाने नाम मात्र घ्यायचे आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या. अर्थात माणसाने वेळेसोबत नेहमी चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत मात्र आपल्यासोबत ठेवावे. बस एवढ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर आपण आपल्या जीवनामध्ये कधी देखील दुःखी मात्र होऊ शकणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. मित्रता स्वार्थ नाही, अर्थात ते तर नक्कीच आनंद आहे. समजून घ्या. नक्कीच तुमच्या आयुष्यात जे काही सध्या चालू आहे ते तर भगवंतांची इच्छा म्हणून आपण नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात. स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने दिलासा देऊ शकतो, पण शब्द जर योग्य रीतीने वापरले गेले तर ते डोळ्यांना ओळावून हृदयाला स्पर्श करू शकतात
एवढं मात्र निश्चिंतच. आणि प्रेमळ मित्रांनो, वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारख्या आहेत, ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही, त्याला मात्र तोडावे लागते. आवडलेले आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येतं अर्थात येत नाही, तेव्हा असते ती फक्त तडजोड. कारण आवडलेले कधी विसरता येत नसते आणि निवडलेले मनापासून आपल्याला मात्र कधी स्वीकारता येत नसते. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला उत्तम पद्धतीने नक्कीच चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची मात्र उत्तम पद्धतीने नक्कीच प्रेरणा देत असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी मिळतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका संघर्ष केलेला आहे. तुम्हाला फक्त योग्य पद्धतीने नेहमी कर्म करत जायचे आहेत. कर्म करत राहा. फळाची चिंता तुम्ही कधी देखील करू नका, कारण कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्या फळाला योग्यपणे नक्कीच पूर्णत्व साथ देणे हे तर भगवंतांचे कर्तव्य. परंतु भगवंतांवरती आपला मात्र नक्कीच विश्वास असला पाहिजे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमची काळजी सोडा आणि भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करण्याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न करा. कारण तुम्ही तुमच्या हातामध्ये जरी का लाखो करोडोंची घड्याळ जरी घालत असलात तरी देखील त्या घड्याळमध्ये दाखवणारी वेळ ही तर भगवंतांच्या हातामध्ये आहे. म्हणूनच आपल्याला नेहमी एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचे, ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख असतील किंवा दुःख असतील, या प्रत्येक गोष्टी तर भगवंतांच्या मनानुसारच तुम्हाला मात्र मिळालेली आहेत. म्हणूनच आपण एकच गोष्ट नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे, म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या घडत आहे ते तर नक्कीच भगवंतांच्या इच्छेनुसार घडत आहे असे मानून आपण नेहमी आनंदी नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि असेच भगवंतांचे संदेश शांत मनाने तुम्ही नक्कीच ऐकत चला. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, प्रयत्न हा तर परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाने नंदवनन करता येतं. भेकड म्हणून प्रत्यक्ष जगण्यापेक्षा पूर्णत्व शूराचे मरण अधिक चांगले. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे मात्र कधी देखील सांगता येणार नाही. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात मात्र ठेवायचे. बाकी भगवंत म्हणतो, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम तुला निश्चिंतच मिळेल. चिंता करण्यापेक्षा तुम्ही भगवंतांचे चिंतन करा, कारण भगवंतांचे जो नेहमी निस्वार्थ मनाने चिंतन करतो त्याच्या आयुष्यामध्ये भगवंत आनंद नेहमी निर्माण करतात. म्हणूनच आपण मात्र भगवंतांसाठी नक्कीच थोडा देखील वेळ दिला पाहिजे. समजून घ्या, जो नेहमी भगवंतांसाठी अर्थात आपला वेळ खर्च करतो, भगवंत देखील त्याचे आयुष्य आनंदी बनवण्यासाठी स्वतःचा वेळ नेहमी खर्च करतात. म्हणून तुम्ही तुमचा वेळ तिथेच गुंतवा जिथे तुम्हाला आयुष्यामध्ये आनंद मिळेल, काहीतरी योग्य गोष्टी अनुभवायला मिळतील. एवढं मात्र आपल्याला नेहमी नक्कीच समजून घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, माणसांच्या बाबतीत परमेश्वर मात्र कमालीच्या दयाळूपणाने वागलाय. जन्माची चाहूल तो 9 महिने अगोदरच देतो, पण मृत्यूचे येणं मात्र अर्थात अकस्मात नसतं. पूर्णत्व कारण त्याला माहिती आहे. माणूस सुखाची वाट पाहू शकतो, पण दुःख येणार हे मात्र तो कधी देखील पचवू शकणार नाही. म्हणूनच तर म्हणतात भगवंतांची लीला अपरंपार आहे. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये जे काय घडणार आहे ते तर नेहमी भगवंतांच्या इच्छेनुसारच घडणार आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, तुमचे आयुष्य आनंदमय तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही आत्तापासूनच भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करण्यासाठी सुरुवात करा. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने स्मरणात ठेवायचे. बाकी नक्कीच दारिद्र्याला चेहरा मात्र एकच आहे. वैभवाचे चेहरे मोजता कधी येणार नाहीत इतके असतात. दारिद्र्य म्हणजे काय?
अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पुऱ्या होणार नाहीत अशी स्थिती, अर्थात माता पित्यांचे छत्र उडणं, नातेवाईकांनी पाठ फिरवणं, दारिद्र्यातून प्रवासाचा प्रारंभ झाला की त्या मार्गावरची स्टेशन नक्कीच ठरलेली असतात. बेकारी, गरिबी, टंचाई, अवेळणा, एकटेपणा, कष्ट, नक्कीच मनस्ताप आणि दुःख एवढं मात्र आयुष्यामध्ये ठरलेलंच आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, इतरांच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त सुख आहे हे तुम्ही कधी देखील पाहू नका, कारण ज्याच्या आयुष्यामध्ये सुख आहे त्याने मात्र आधी भरपूर जास्त दुःखांचा सामना केलेला आहे. याचं देखील तुम्ही एकदा निरीक्षण करून पहा, तुम्हाला उत्तम गोष्टी नक्कीच समजून जातील. बाकी माणूस जेवढा आजाराने थकत नाही, जेवढा माणूस जास्त कामाने थकत नाही, त्यापेक्षा जास्त माणूस हा त्याच्या नक्कीच विचाराने थकत असतो. म्हणूनच सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनामध्ये योग्य विचार करा. अन्यथा तुमचे योग्य विचार नसतील तर तुमचं आयुष्य मात्र असं संपून जाईल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये उत्तम नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत, जे आपल्यासाठी उत्तम आणि नक्कीच सर्वोत्कृष्ट आहेत. भगवंत म्हणतात, पूर्णत्व वाहनाची पुढची नक्कीच काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटाच असतो. कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त तुम्ही लक्ष ठेवा, मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणि पुढे मात्र नेहमी तुम्ही चालत राहा. कारण आयुष्यामध्ये भूतकाळाकडून आपण शिकायचं असतं आणि भविष्यामध्ये नेहमी उत्तम पद्धतीने आपण प्रत्यक्षात चाललं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायचे. बाकी प्रेमळ मित्रांनो, दुःख येऊ अथवा सुख येऊ ही तर भगवंतांची इच्छा आहे, असं जो व्यक्ती नेहमी मानून आपलं आयुष्य जगत असतो त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील त्याला मात्र नक्कीच दुःख येणार नाही, हे देखील तितकंच खरे. अर्थात दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ठरलेले आहेत, म्हणून दुःख कधी कुणाच्या आयुष्यामध्ये येणार नाही आणि येत नसते याचा तुम्ही कधी देखील विचार करू नका. कारण जसे तुमचे कर्म तसे तुमचे आयुष्य, एवढं मात्र भगवंतांचं एक योग्य नियोजन आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, जास्त कधी सुखाची अपेक्षा तुम्ही करू नका, कारण आयुष्याचा प्रवास हा कधीही नक्कीच उत्तम रस्त्यावर कधीच नसतो. कारण या आयुष्याच्या प्रवासामध्ये खडतर रस्ते देखील येतात. त्यामुळे आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे लक्ष मात्र नक्कीच दिलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजून द्यायच्या आहेत. भगवंत म्हणतो, शांत राहा, काळजी सोड. आयुष्य नेहमी उत्तम आहे, त्याला उत्तम करण्याचा अजून जास्त प्रयत्न कर. अर्थात आयुष्याला उत्तम बनवण्याचा मार्ग म्हणजे उत्तम विचार करणंच आहे. दुसरं तिसरं काहीच नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, संगत करावी तर स्वच्छ चरित्र, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुख दुःखात धावून येणाऱ्यांशी करा. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधी देखील येणार नाहीत. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. म्हणूनच जे व्यक्ती अर्थात ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीच्या आड येतात तशा नक्कीच गोष्टीची आपण मात्र जास्त संगत करत बसू नये. पूर्णविराम म्हणजे शेवट नसतो, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तोच खरा आपला शेवट नसतो, तर ती नव्या यशाची एक पद्धतीची नवी सुरुवात असते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही मिळते योग्यच मिळते. म्हणूनच तर तुम्ही तुमची काळजी सोडावी आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण आपले लक्ष मात्र केंद्रित करावे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कधी देखील मनुष्याला समजत नसते. म्हणूनच योग्य व्यक्ती अर्थात योग्य पद्धतीने विचार करा आणि योग्य पद्धतीने तुम्ही तुमचे आयुष्य घडवा. माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलुपाचा जन्म झाला. त्यामुळे कोणावर विश्वास राहिला नाही. तेव्हा आता मात्र CCTVचा जन्म झाला. नक्कीच संसार हा
लोणच्यासारखा गोड तिखट आणि थोडासा आंबट असावा, तरच संसारामध्ये खरी गंमत असते. समजून घ्या, जास्त धन संपत्ती माणसाला नेहमी आळशी बनवते. म्हणूनच तर भगवंतांनी तुम्हाला जे काही दिलेले आहे ते तुमच्याप्रमाणे योग्यच तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे. म्हणून नेहमी जास्त कधी अपेक्षा तुम्ही करू नका. अर्थात जो नेहमी योग्य पद्धतीने प्रयत्न करतो त्याला कधी अपेक्षा करण्याची गरज भासणार नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, पराभव पहिल्यांदा रणात होत नसतो, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनाने नेहमी पराभूत असतात ती रणात मात्र कधी देखील जिंकू शकत नाहीत, आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती मात्र रणात पराभूत कधी होऊ शकत नाहीत. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त महत्त्वाचे, रण मग आपोआप मात्र जिंकले जाते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामना केल्याशिवाय सुखाच्या दिवसाची देखील माणसाला किंमत कळत नसते. म्हणूनच नक्की सुखाआधी दुःख येणे हे मात्र महत्त्वाचे ठरले जाते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही मिळाले ते तर तुमच्यासाठी योग्यच आहे. अर्थात परमेश्वर नेहमी योग्यच गोष्टी देतो. एवढावरती जर तुमचा विश्वास असेल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी मात्र नक्कीच होणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. हा संदेश शांत मनाने अजून काय मिनिटे देऊ नये का, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. बाकी जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे एक पद्धतीने सुखदुःखाचा प्रवासच तर आहे. आणि मित्रांनो, चिखलात पाय फसले तर आपण नक्कीच नळाजवळ जावे, परंतु नक्कीच पूर्णत्व नळ आहे हे नळ पाहून, अर्थात आपल्याजवळ नळ आहे पाहून आपण कधी देखील चिखलात जाऊ नये. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, जीवनात वाईट तुमच्या जर आयुष्यात परिस्थिती आली तर तुम्ही पैशांचा नक्कीच उपयोग करा, परंतु पैसा पाहून वाईट मार्गावर कधी देखील तुम्ही जाऊ नका. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच मनात ठेवायचं आहे. भगवंत म्हणतो, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा दुप्पट तुला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. फक्त नकारात्मक विचार करणं बंद करा, कारण भगवंत कधी देखील कुणाचे वाईट करत नसतो. अर्थात प्रत्येक वेळी व्यक्ती जसे कर्म करतो त्याचे कर्मच त्याचे आयुष्य पूर्णत्व बदलत असते. म्हणूनच आपण सर्वप्रथम आपल्या कर्मांवरती मात्र योग्य पद्धतीने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. एवढं मात्र तुम्हाला नक्कीच समजून घ्यायचे आहे. बाकी सध्या माणसांचं दुःखच एकच, आता दुःखांचे एकच मुख्य कारण आहे, ते म्हणजे माणसाला माहिती सगळं असतं पण समजून मात्र कधी कुणाला घ्यायचं नसतं. एवढं मात्र नक्कीच, थकली असाल तर तुम्ही थोडी विश्रांती नक्कीच घ्या, पण पराभव मानून कधी देखील तुम्ही एकाच जागी स्थिर थांबू नका. संघर्ष हे तर निसर्गाचं आमंत्रण आहे, जो याला स्वीकारतो तो नक्कीच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे. अर्थात आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा मात्र त्याला कधी देखील साथ देणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच. बाकी प्रेमळ मित्रांनो, मार्ग चुकणं हे कधी देखील चुकीचं नसतं, परंतु आपण ज्या मार्गावर चालत आहोत तो मार्ग मात्र चुकीचा आहे हे आपल्याला पूर्णत्व याचे ज्ञान असून देखील जेव्हा आपण त्याच मार्गाने चालत राहतो ते मात्र नक्कीच चुकीचं आहे. म्हणूनच तुम्हाला योग्य पद्धतीने समजून मात्र हे आयुष्य घ्यायचे. दुसऱ्यांच्या घरी जाताना तुम्ही स्वतःचा मोठेपणा तुमच्या घरी ठेवून जा, कारण दुसऱ्याच्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारामध्ये उभे आहेत. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. एकदा मीपणा विकून पहा, जेव्हा कोणी तो घेणार नाही तेव्हा तुम्हाला समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस आपल्या अंगी बाळगत होतो. एवढं मात्र नक्कीच करे. बाकी काल तुमच्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचं आहे याचा तुम्ही विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलेले आहोत. बाकी तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूसच आयुष्यामध्ये नेहमी यशस्वी होतो. वेळ तर आपल्या अर्थात नेहमीच्या वेळेनुसार बदलत असते.
पण माणूस कोणत्या वेळी बदलेल याची मात्र काही देखील एक पद्धतीचा नियम नक्कीच नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही मिळालेलं आहे ते मात्र उत्तमच नक्कीच मिळालेलं आहे, एवढं मात्र तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये आनंदी तोच राहतो जो नेहमी उत्तम कर्म करीत राहतो. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी जर राहायचे असेल तर सर्वप्रथम आपण मात्र उत्तम कर्म करीत राहिलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी समजून घ्यायचे आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, वेळ तर आपल्या नेहमीच्या वेळेनुसार बदलते, पण माणूस कोणत्या वेळी बदलेल याचा मात्र कोणताही नक्कीच नेम इथे मात्र नक्कीच नाही, एवढं मात्र नक्कीच करे. बाकी अनुभव हेच सांगतो, गमावल्यानंतर विचार येतो की वेळ, व्यक्ती आणि संबंध किती लाख मोलाचे आहेत, एवढं मात्र नक्कीच करे. रंग नाही आपल्यांवर जीव लावा, रंग काय एक दिवसात निघून जाईल, पण लावलेला जीव आयुष्यभर तसाच राहील. बाकी नीट नक्कीच आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण मात्र कधी विसरत नसतो, तर त्या जाणून बुजून आपल्याला विसराव्या लागतात. दुनियादारीच्या अनुभवातून एक गोष्टी मात्र आम्हाला समजली, आईशिवाय आपलं इथे मात्र कोणीच नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, खूप वाईट वेळ आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला नक्कीच शांत ठेवा, कारण वाईट वेळ ही तर काही क्षणांची असते. ज्या पद्धतीने आपण एखाद्या अर्थात गाडीवरती प्रवास करत असताना ज्या पद्धतीने चांगल्या रस्त्यामध्ये एखादा नक्कीच खडतर रस्ता येतो, त्याच पद्धतीने तो खडतर रस्ता काही क्षणांचा असतो आणि पुढे मात्र सुखाचा रस्ता नक्कीच असतो. त्याच पद्धतीने आयुष्याचा प्रवास आहे. फक्त सुखाचा रस्ता जर आला तर तुम्हाला आयुष्यामध्ये योग्य पुन्हा दुसरा वेळ अर्थात खडतर रस्त्यावरती कशा पद्धतीने चालावे, कशा पद्धतीने वळण घ्यावे याचे मात्र तुम्हाला कधी देखील जाणीव मात्र नक्कीच होणार नाही. म्हणूनच जे घडते ते तर उत्तमच घडते. या गोष्टी नेहमी स्मरणात ठेवून आपण नेहमी आनंदी राहण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. बस एवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायला शिका. आणि प्रेमळ भक्तांनो, भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात की प्रेमळ भक्ता, त्यांनी या तुझ्या मना अर्थात नक्कीच आयुष्यामध्ये नसून तुझ्या मनामध्ये आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवाल त्या क्षणापासून मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून नक्की जीवन जगाल. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही योग्य पद्धतीने योग्य कर्म करायला शिका. कारण नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही नेहमी घडत असते ते तर तुमच्या उत्तमासाठीच घडते. म्हणून आपण व्यर्थेची चिंता सोडावी आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण निश्चिंतच लक्ष द्यावे. बाकी काही माणसं एका क्षणात आपली होतात आणि काही प्रत्येक वेळी सोबत राहून आपली मात्र कधी देखील होणार नाहीत. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. आजकालची नाती अगदी मोबाईल हॉटस्पॉट सारखी नक्की झाली. पूर्णत्व जवळ असली की कनेक्टेड, लांब गेली की मग मात्र डिस्कनेक्टेड. बाकी सगळं मस्त आहे, फक्त तुम्ही मात्र नक्कीच आयुष्यामध्ये सकारात्मक राहा. मगच तुम्ही तुमच्या आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणांचा योग्य पद्धतीने आनंद मात्र घेऊ शकाल. एवढं मात्र आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायचं आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा संदेश आपण शांत मनाने ऐकावा. जर तुम्ही हा संदेश शांत मनाने ऐकाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी नक्कीच प्राप्त होऊन जातील. बाकी एक गोष्ट तर नक्कीच आपण समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी उत्तम घडत आहेत यावरती जर आपण पूर्णत्व विश्वास ठेवलो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी होणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काय घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत असं समजून तुम्ही नेहमी आनंदी नक्की जीवन जगावे. बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बाकी आवडते नाते तुम्ही सांभाळून ठेवा.
जर हरवले तर गुगल देखील त्यांना कधी शोधू मात्र शकणार नाही. बस एवढंच तुम्ही समजून घ्या की सध्या विश्वासाची जागा स्क्रीनशॉटने मात्र घेतलेली आहे. हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच तो जमाना गेला जेव्हा लोक एकमेकांनी जेव्हा एकमेकांची विचारपूस केली जात होती. आता तर माणसं ऑनलाईन दिसली तर समजून जा सगळं काही ठीक आहे, वरना काही ना काही नक्कीच आयुष्यामध्ये चालू आहे. एवढं मात्र नक्कीच वेळ मिळाल्यानंतर नाही तर वेळ काढून मनापासून बोलणारी व्यक्ती मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच कमावून ठेवलं पाहिजे. बाकी जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे आणि जे सहज आहे ते आपण सुंदर करावे आणि जे सुंदर आहे ते नक्कीच त्यावर मात्र मनापासून प्रेम करावे. एखादी वस्तू वापरली नाही की ती कालांतराने गंजते आणि नक्कीच जास्त वापरली तर मग मात्र जिजते. काही झालं तरी शेवट मात्र त्या गोष्टीचा ठरलेलाच आहे. मग कोणत्याही अर्थात कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही आपल्यासाठी उत्तमच आहे. म्हणूनच प्रत्येकासाठी आपण मात्र आपल्या मनामध्ये उत्तम विचार केलं पाहिजे. म्हणून तुम्ही प्रत्येकासाठी नेहमी उत्तम विचार करा. हे देखील तुम्हाला नेहमी नक्की स्मरणात ठेवायचे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, जो उत्तम कर्म करेल त्याच्या आयुष्यामध्ये भगवंत त्याला नेहमी उत्तमच गोष्टी देतील. म्हणून तुम्ही नेहमी उत्तम कर्म करण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच प्रयत्न करा. बस तुम्हाला एवढंच नेहमी स्मरणात ठेवायचे. आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश आपणही इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतोय. प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आयुष्यात सर्व काही शक्य आहे, अर्थात अशक्य असे काही देखील नाही. म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा आणि भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने करत चला. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी बाळूमामांच्या संदेशाद्वारे. तोपर्यंत हा संदेश आपण तुम्ही तुमच्या प्रत्येक मित्रांकडे शेअर करा आणि संदेश आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा.